हाय हॅलो नमस्कार. मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. आता लवकरच नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि या नवरात्र उत्सवात अखंड दिवा लावण्याची योग्य पद्धत काय आहे, तो अखंड दिवा का लावतात, त्याचे काही नियम आहेत, याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दिवा हा प्रकाश पसरवण्याचे काम करतो हे आपल्याला माहिती आहे आणि प्रकाश हा ज्ञान पसरवण्याचे काम करतो. देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो. कोणतीही पूजा असो किंवा कोणत्याही समारंभाचे किंवा लोकार्पणाचे काम असो किंवा शुभ कार्य असो, तर सर्वप्रथम दिवा का लावला जातो हे माहीत आहे का? सांगते ऐका. ही एक प्रथा आहे. जेव्हा आपण कोणतंही शुभ कार्य करतो त्या प्रथम दीपप्रज्वलन केलं जातं. ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहावं, हाच ह्या दीपप्रज्वलनामागील मुख्य अर्थ आहे. म्हणूनच सर्वांचे कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र आवर्जून म्हणावा. हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना दिवा लावतात. सकाळ संध्याकाळ पूजा करताना देखील आपण देवाजवळ तुळशीजवळ दिवा लावत असतो. वास्तुशास्त्रात दिवा ठेवण्याच्या आणि त्याला दिवा कसा लावावा त्या संबंधात काही नियम सांगितलेले आहेत. दिव्याची वात कोणत्या दिशेने असावी या संदर्भात देखील वास्तुशास्त्रात पुरेशी माहिती मिळते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नवरात्रात अखंड दिवा का लावतात किंवा तो अखंड दिवा का तेवतात याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. आपल्या हिंदू धर्मात नवरात्र उत्सवाला खूपच महत्त्व आहे हे आपल्याला माहिती आहे. आपण वर्षातून 2 वेळा देवीची उपासना करतो. नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना करतात, अखंड दिवा लावतात, जागरण करतात, नवरात्राच्या 9 दिवसात उपवास करतात. आपण नवरात्रीच्या 9 दिवसात घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो. या अखंड दिव्याला न विझू देता ठेवण्याचा नियम आहे. हा अखंड दिवा लावल्यावर आपण याला एकटं सोडू शकत नाही आणि त्याला विझू द्यायचे नाही. जर का हा दिवा विझला तर ते वाईट संकेत मानलं जातो. नवरात्रात 9 दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी इच्छित फळ मिळावे यासाठी गाईच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावला जातो. घरात गाईचे साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने आपण देवीपुढे अखंड दिवा लावू शकतो किंवा तेलाचा देखील आपण दिवा लावू शकतो. नवरात्रातील 9 दिवस दिवा तेवत ठेवणे, तो कायम सुरूच ठेवणे यालाच अखंड दिवा म्हणतात. जर आपण नवरात्रीत दिवा तेवत ठेवला तर घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात. म्हणून नवरात्राच्या पहिल्याच दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचं नियमाने संरक्षण करावं. तर तो दिवा कसा लावायचा आहे? ज्यांना आपल्याला इच्छित फळ मिळावं यासाठी दिवा लावायचा आहे तर त्यांनी सहसा लोक पितळाचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवत ठेवतात. दगडाचे दिवे पूर्वी असायचे. आजकाल देखील काही घरांमध्ये ते दगडी दिवे बघायला मिळतात, तर त्यात देखील आपण अखंड दिवा लावू शकतो. माझ्या आजीने काही जे दगडी दिवे आहेत ते जपून ठेवलेले आहेत म्हणून मला हे दिवे माहिती आहे. माझी आजी घटस्थापनेच्या वेळेस तोच दिवा अखंड दिवा लावते. तर तुमच्याकडे जो दिवा असेल तो तुम्ही अखंड दिवा म्हणून लावू शकता. हा अखंड दिवा लावण्यापूर्वी त्या दिव्याला एक संपूर्ण दिवस पाण्यात भिजवून ठेवायचे आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापडानं पुसून स्वच्छ करून वाळवून घ्यायचा. शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण काहीतरी संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. तो दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये. तो नेहमी चौरंगावर किंवा पाटावर ठेवावं. नंतरच त्या दिव्याला प्रज्वलित करावं. दुर्गा देवीच्या समोर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याच्या खाली आधी अष्टदल, आपण गुलाल किंवा रंगीत तांदळाने काढायचे.
या अखंड दिव्यात वात देखील महत्त्वाचे असते. ही वात रक्षासूत्र म्हणजेच कलावापासून बनवलेली असते. 1.25 हाताचा मापाचा हा रक्षासूत्र असतो. पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात. अखंड दिवा लावण्यासाठी तेलाचा, साजूक तुपाचा वापर करावा. अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा, पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूनं ठेवावं. दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्यावर काचेचं झाकण ठेवू शकतो. संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवू नये. दिवा स्वतःच शांत होऊ द्यायचा आहे. ईशान्य कोन म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवी देवांचे स्थान मानतात, म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच आग्नेय कोनात ठेवणं शुभ असतं. लक्षात ठेवा की शुभ पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं. अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी. दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या. आणि दिवा लावताना मंत्र म्हणायचा आहे, ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्तुते. दिव्याचे जे काही नियम आहेत ते आपण जाणून घेऊया. अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे 4 बोटं जाणवली पाहिजे. असा दिवा भाग्याचं सूचक असतो. दिव्याची वात सोनेरी असावी, ज्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसाय प्रगती होते. जर अखंड वात विनाकारणास्तव स्वतःच विझल्यास घरात आर्थिक संकटे येण्याची शक्यता असते. दिव्यात पुन्हा पुन्हा वात बदलायची नाही. दिव्यानं दिवा लावणं देखील अशुभ मानले जाते. असं केल्याने आजार वाढतात आणि मंगल कार्यात अडथळे येतात. नवरात्रीत मातीचा अखंड दिवा लावल्यानं आर्थिक भरभराटी होते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती वाढते. अशा प्रकारे नवरात्रीतील अखंड दिवा तेवण्याच्या नियमांबद्दल आपण माहिती बघितली. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.